लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही, ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मातही फिटणार नाही, या जन्मातही फिटणार नाही. सूर्याप्रमाणे तेज देणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे मान्यवर, चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझा तुम्हाला प्रणाम. माझे नाव श्रद्धा सचिन मांडवे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अंगापूर नंबर 1. मी आता 7वी इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी. आपल्या समोर विषय मांडते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. मित्रांनो, आपल्या भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र मेहनत करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिग्दर्शक ठरलेला आहे. त्या थोरवीर महापुरुषांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव सर्वात वरती आहे, सर्वात वरती आहे. डोळ्यातून कोसळणाऱ्या आसमांना आज मुभा आहे, डोळ्यातून कोसळणाऱ्या आसमांना आज मुभा आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्यामुळेच आज मी इथे स्वाभिमानाने उभी आहे, तुमच्यामुळेच आज मी इथे स्वाभिमानाने उभी आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे एक खरे मार्गदर्शक होते. त्यांना अनिती, भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या तर ते विरोधातच होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड असे ते म्हणत असत. ही समाजाला लागलेली कीड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे त्यांचे ठाम मत होते, असे त्यांचे ठाम मत होते. अंधार होता ज्याच्या नशिबी त्याला प्रकाशाचं दान दिलं, अंधार होता ज्याच्या नशिबी त्याला प्रकाशाचं दान दिलं. मानावे किती उपकार बाबासाहेब, तुम्ही भारत देशाला संविधान दिलं, तुम्ही भारत देशाला संविधान दिलं. सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाच्या आठवणी कधी मिटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाच्या आठवणी कधी मिटणार नाही. अहो, 7 जन्म काय, हजारो जन्म घेतले तरी बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही, तरी बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही. अशा या थोर महापुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम करून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.